नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण डाळ आणि ढेमसेची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी झणझणीत मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि खायला तर इतकी चविष्ट, खूपच मस्त चवीला खूप अप्रतिम अशी बनते। चला तर मग कशी बनवायची ते बघूया। मी गॅसवरनं कढई ठेवलेली आहे। 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे। जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि 2 टमाटर घेतलेले आहे मी। थोडे टमाटर मी या भाजीतनं जास्त टाकत असते, तर भाजीनं अजून खूप छान बनते ही। तर बघा आता कांदे छान परतवून घ्यायचे आहे आपल्याला। चिरलेले आता आलं, लसूण आणि जिरं मी असं हे वाटून घेतलेलं आहे। आता ते आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत, छान याचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने शिजवायचं आहे छान 2-3 मिनिटापर्यंत। आता मी थोडी हिंग टाकलेली आहे। आता मसाले घेतलेले आहे, हळद पावडर अर्धा चम्मच, 1.5 चम्मच तिखट आणि 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि आता हे मसाले छान आपल्याला तेलामध्ये असे परतवून घ्यायचे आहे। तेलामध्ये छान परतल्यानंतर आता आपल्याला हे ना थोडे एखादी मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। आता मी 2 टमाटर असे चिरून घेतलेले आहे। थोडे टमाटर मला ना या भाजीत जास्त असले तर थोडं छान लागते ही चवीला। तर मी बघा आता हे छान आपल्याला ना व्यवस्थित असे मस्त मऊसूद येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। 2-3 मिनिटं लागतात आता शिजायला। आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे ना लवकर शिजतात। बघा या पद्धतीने मी छान यांना शिजवून घेतलेलं आहे। आता मी ही डाळ ना 4 तास अशी भिजत घातलेली आहे। चण्याची डाळ आहे ही, अर्ध वाटी घेतलेली होती, भिजत घातलेली आहे। आता डाळ यावेळेला टाकायची म्हणजे कसं की ही छान असं ना शिजते, म्हणजे 50% आता या मिश्रणात आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मस्त असं परतून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायची आहे। बघा मी झाकून अशी 2-3 मिनिटापर्यंत अशी छान शिजवून घेतलेली आहे। बघा आता मी ना 2 ढेमसे असे बारीक कट करून घेतलेले आहे। थोडे मोठे होते ढेमसे, तर आता हे कट केलेले यात टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित या मिश्रणामध्ये आपल्याला ना परतवून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये छान हे म्हणजे मसाला यातनं छान भेदल्या गेला पाहिजे, व्यवस्थित लागला पाहिजे। पाणी टाकायची घाई करायची नाही। कधीही भाजीचं मिश्रण आणि हे मुरल्या गेल्या फोडी तर भाजी खरंच खूप छान बनते। बघा मी झाकून असं अजून याला शिजवून घेतलेलं आहे आणि मसाला छान यातनं म्हणजे व्यवस्थित लागतो। पाणी एकदम टाकायचं नाही। आता बघा आता मी यातनं गरम पाणी करून घेतलेलं आहे, थोडं टाकलेलं आहे। तुम्हाला म्हणजे रस्सा किती पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकायचं। मला कमी हवा आहे तर मी आता थोडं कमीच पाणी टाकलेलं आहे। बघा छान आता मी शिजवून घेतलेली आहे। आता छान आपली अशी मस्त डाळ ढेमसा असा मस्त तयार झालेला आहे। बघा खूपच छान तयार होतो हा। आता मी वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। बघा एक नंबर असा भाजी तयार झालेली आहे। एकदमच मस्त, बनवायला अगदी सोपी, सकाळच्या घाई गडबडीतही आपण खूप छान बनवू शकतो। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।